मुंबई के बोरीवली पूर्व मागाठाणे बस डिपो के सामने फूलपाखरू मैदान में यह देखिए धम्मचक्र परिवर्तन दिवस एवं संविधान गौरव दिन कार्यक्रम भव्य रूप से आयोजित किया गया। यह कार्यक्रम का आयोजन बौद्ध जन पंचायत समिति द्वारा किया गया था। इस कार्यक्रम में भारी संख्या में लोग यहां पर उपस्थित थे। कार्यक्रम में विशेष अतिथि के रूप में बौद्ध जन पंचायत समिति के सभापति आनंदराज यशवंत अंबेडकर उपस्थित थे। इस अवसर पर मंच पर विनोद मोरे, उपसभापति लक्ष्मण भगत, कार्याध्यक्ष राजेश घाड़गे, महासचिव किशोर मोरे, कार्याध्यक्ष अशोक कांबले, उप कार्याध्यक्ष HR पवार, मनोहर मोरे, अंकुश सकपाल, इंद्रमणि तांबे, नामसेन गमरे सहित भारी संख्या में यहाँ पर गणमान्य लोग उपस्थित थे। इस अवसर पर सांस्कृतिक कार्यक्रम एवं संविधान के बारे में लोगों को जानकारी दी गई। उपस्थित अतिथियों का स्वागत सम्मान भी यहाँ पर किया गया। संविधान गौरव दिवस को अमृत महोत्सव के रूप में मनाने का काम बौद्ध जन पंचायत समिति के माध्यम से किया गया। यह समिति हमेशा इसी प्रकार के कार्यक्रमों का आयोजन पिछले कई सालों से करती आ रही है। पेश है खास रिपोर्ट। रस्ते माणसं मरायलाही तयार होते। जे आपण भव्य असं एक आंबेडकर भवन बोईवाडा येथे निर्माण करण्याचा संघ बांधलेला आहे, त्याचा आदर्श बौद्ध धर्मीय बांधवांनी संपूर्ण देशातले घ्यावा, एवढं मोठं गौरवाचं काम तुमच्या हातून होतंय, त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन करतोय। त्यांच्या समवेत आमचे लक्ष्मण भगत, वसंतराव कांबळे समाजभूषण आणि आमचे विनोद भाऊ काळे बंधूंनो, मी सर्वात आधी आलो आणि सर्वात आधी आल्यानंतर साहेबांनी मला आल्याबरोबर सांगितलं, काका इथे आता आग लावायची नाही, मी आग लावतो, साहेब आग विझवतात, म्हणजे माझं आग लावायचं काम आहे साहेबांचं काम। आणि अशा पद्धतीनं हा जो कार्यक्रम मी पाहतोय इतका सुंदर या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मला असं वाटतं साहेब की जर विधान सभेमध्ये आणि पार्लमेंटमध्ये ज्यांना जायचं असेल त्यांनी बौद्ध जन पंचायतकडे यावं, प्रशिक्षण घ्यावं आणि मग त्यांनी आतमध्ये जावं। याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली संस्था आज साहेब तुमच्या हातामध्ये आहे। तिला एक चांगलं स्वरूप देण्याचे काम तुम्ही या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये करत आहात। तुम्हाला प्रथम मी धन्यवाद देतो। धन्यवाद देत असताना काही सूचना तुम्हाला मी करणार आहे। सूचना करण्यापूर्वी अजून काही सांगावं असं मला वाटतंय की आज या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला आणि सत्कार होत असताना ज्याला जास्त मार्क मिळालेले आहेत त्याला साहेबांनी सांगितलं तो अमुक हो तमुक हो। बाबासाहेबांनी आपल्याला एज्युकेशन घ्यायला सांगितलं, IAS व्हायला सांगितलंय, IPS व्हायला सांगितलंय, IRS व्हायला सांगितलंय। आज बाबासाहेबांचं ते कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आमच्यावर येऊन पडलेली आहे। आणि लोक तुमच्यावर आमच्यावर येऊन पडलेली आहे। आमची मुलं कधी IAS होतील, आमचे मुलं कधी IRS होतील, आमचे मुलं कधी IPS होतील, ते स्वप्न आम्हाला बघायचं आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी तुमच्या अंगावर येऊन पडलेली आहे।
आमचे विनोद भाऊ काळे यांनी काही सूचना महत्वाच्या केल्या, मी त्याची री पुढे वडणार आहे. 447, 444, 448, 463, 479, 486, 538, 535, 620, 800, 839 आणि 855 या सर्व शाखांचे कार्यकर्ते, महिला मंडळ आणि सभासद बंधू आणि भगिनींनो, आज ज्यांनी हा कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली होतोय ते गजाननजी तांबे आणि जे या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात आणि जे ऑर्गनाइज करतात संपूर्णपणे ते रवींद्र उर्फ नाना शिंदे, त्याचबरोबर माझ्याबरोबर असलेले आमच्या बहुजन प्रचार समितीचे कार्याध्यक्ष, त्याचबरोबर आमच्या रिपब्लिक सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र तसेच आमचे दुसरे प्रवक्ते रिपब्लिक सेनेचे आणि महाराष्ट्र भूषण वसंत कांबळे, विनोदजी काळे, त्याचबरोबर गटप्रतिनिधी बाजूच्या गटाचे विलासजी जाधव आणि आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे आज हा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि संविधान गौरव दिन जवळजवळ 15 वर्ष अत्यंत दिमाखामध्ये या विभागामध्ये दरवर्षी साजरा केला जातो आणि त्यासाठी मी सर्व शाखांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर या इथे कार्यक्रम सकाळपासून आहे, तुम्ही सुद्धा थकलेले दमलेले आहात त्यामुळे जास्त बोलणार नाही, परंतु एक सांगतो, आता हे आमच्या काळेने आणि आमच्या काकाने बोलले आणि मी सुद्धा विचार करायला लागलो की एखादा तरी निळा फडकला असता तर किती बरं झालं असतं. परंतु मी एक तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो, जर आपण सर्व एकत्र आलात आमच्या बरोबर, म्हणजे पंचायतीच्या शाखा तर आमच्या बरोबर आहेत, परंतु रिपब्लिक सेना म्हणून, कारण आपण पंचायतीतर्फे काही राजकारण करू शकत नाही, पण रिपब्लिक सेना म्हणून आपण हे कार्यकर्ते इथे कामाला लागलात शाखांमध्ये, तर तुमच्यापैकी काही लोक मी नक्की नगरसेवक करू शकतो एवढं मला खात्री आहे. तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला नगरसेवक पद देतो एवढी मला खात्री वाटते. त्यासाठी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे संविधान बनवलं आणि बाबासाहेबांची लेकरं ह्या संविधानाच्या बाहेर असतात, परिघाबाहेर असतात, राजकारणाच्या बाहेर असतात. हे खरं म्हणजे दुर्दैव आहे. मला खरं म्हणजे या इथं आज आपण सर्व बसलेलो आहोत, तुम्ही सर्व नाही परंतु एकत्रित आंबेडकरी समाजाबद्दल इथे बोलताना अत्यंत दुःख होत आहे की ज्या बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला, अत्यंत तिथे मतदान कोणाला द्यावं, मताचा अधिकार कोणाला द्यावा याबद्दल संविधान सभेमध्ये अत्यंत चर्चा झाली. आपण जर त्या कॉन्स्टिट्यूशन डिबेट म्हणून ती पुस्तक आहे त्याच्यामध्ये वाचलं तर बाबासाहेबांनी किती झगडा केला या देशातल्या सर्व लोकांना संविधानाचा प्रौढ मतदान पद्धती असावी यासाठी किती झगडा केलाय ते तुम्हाला कळेल. आणि बाबासाहेबांच्या लेकरांनी या इथं या बाबासाहेबांनी मताचा अधिकार एवढी मेहनतीनं कष्टानं दिला आणि त्या मताचा कसा गैरवापर केला ते बाबासाहेबांना कदाचित आपल्यामध्ये काही हे नाही, पण बाबासाहेबांना स्वतःला किती दुःख होत असेल की का मी यांच्यासाठी झगडलो, याच्यासाठीच मी यांना मताचा अधिकार दिला काय असा प्रश्न पडला असेल. की आज आपण पाहतो की मुस्लिम समाजाचा एखादा माणूस उभा असेल तर तो मुस्लिमांना वोट देतोय, मराठा समाज असेल तर मराठा समाजाला येतोय, धनगर समाजाला असतो, परंतु आमच्या आंबेडकरी समाजाचे मत तुम्ही जिथे पाहाल तिथे असतात. हे खरं म्हणजे खरं दुर्दैव आहे. जेव्हा तुम्हाला या मताची किंमत कळेल तेव्हा मी असं समजेल की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तुम्हाला समजला, बाबासाहेबांनी केलेले तुमच्यासाठी असणाऱ्या कष्टाची जाणीव झाली असं मी समजेल. अर्थात परत एकदा या आपल्या धार्मिक कार्यक्रमाकडे येताना धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि संविधान गौरव दिन, आज आपल्याला संविधानाला 75 वर्ष झालेली आहे आणि या 75 वर्षामध्ये आपण काय पाहिलं तर 1925 साली RSS नावाची संघटना सुरुवात झाली
आणि त्याचे कोळवळकर गुरुजी यांनी एक लिहिलेलं पुस्तक आहे विचारधन नावाचं. आणि मला त्यांच्या आता 100 वर्ष होत आहेत आणि त्या 100 वर्षानंतर त्यांचा